बीड जिल्ह्यातील दगडफेकीत छगन भुजबळाचाच हात असावा असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते शहरातील अंकुशनगर येथे माध्यमांसमोर बोलताना त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की छगन भुजबळ हा राजकारणी माणूस आहे. तो समाजामध्ये वाद लावून देणार आहे. त्यामुळे हा दगडफेकीमध्ये त्याचाच हात असावा असा आरोप मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर बोलताना आज शुक्रवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 11 वाजता व्यक्त केले. मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत. हे छगन भुजबळ राजकारणी हो दंगल घडवी तेढ निर्माण करीत आणि राज्यात पुन्हा त्याला सत्तेवर येऊ बसत. पण भोगायला लागेल इथं गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही. माझं सगळ्यांना आव्हान आहे, मराठ्यांना सुद्धा ओबीसीना शांत राहा. आणि मराठ्यांना मी केलेलं आहे, अजिबात ओबीसींना दुखवायचं नाही, त्यांच्या अंगावर जायचं नाही, यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, त्याला तो डाव टाकायचा. आणि मी आतापर्यंत नाही यशस्वी होऊ दिला आणि हो पण देणार नाही, कारण यांचं काय खरं नसतं. हे कोणाचे कोण तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले. पण गोरगरीब ओबीसींना समजून घ्या. माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना, तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घेऊ, पण माझं सांगणं गरजेचं आहे. तो शेवटचं सांगतो, तुमची 2 एकर जमीन आहे ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती राग येईल? तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय, तर आम्हाला नसून आम्ही किती लढणार? तुमचं नाही मागत आम्ही. तुम्ही समजून घ्या, तुमचे नेते खोटे सांगतील. तुम्हाला आरक्षण 1967ला दिले, त्यानंतर 90-89ला मंडल कमिशनने दिले. आम्ही 1884 पासून सरकारी नोंदी आहेत आमच्या, म्हणजे 150-100-150 वर्षापूर्वीच्या. तुम्ही हे समजून घ्या, तुमच्या आधीची जमीन आमची आहे. आमचा जर 7-12 असेल 5 एकरचा, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही? गोरगरीब ओबीसींना हे सांगणं माझं गरजेचं. तुम्ही नेत्याचं ऐकू नका, तुम्हाला ऐकायचं ऐका, आम्हाला काय देणं घेणं.